पोलीस प्रशासनाबद्दल आपलं काय म्हणणं आहे गावकऱ्यांचं त्याबद्दल? सर, शाळा महाविद्यालय परिसरात आणि बस स्थानक परिसरात पोलिसांची गस्त नेमण्यात यावी, हा पहिला मुद्दा आहे. जिथं हा गुन्हा घडला सूतगिरण परिसरात अवैध वर्तणुकीला प्रतिबंध घालण्यात यावा. तिथं पण तुमचं एखादं पेट्रोलिंग व्हावं अशी सगळ्या ग्रामस्थांची विनंती. कारण की बेसिकली तुम्ही तिथं बघायला गेला दुपारचं कधी जावा, तिथं आता शटर बिटर खोलल्यात, तिथं इतकं घाणघाण धंदे चालतात. तिथं दारू चरस जे सांगत होते ना, ते सगळ्या प्रकारचा धंदा तिथं चालल्या जातात. जी काय गावातली टुकार आहेत ते सगळी तिथंच थांबलेली असतात. आणि ग्रामपंचायतला पण निवेदन दिलेलं आहे. ग्रामपंचायतीचे भरपूर सदस्य आहेत, उपसरपंच आहेत. तिथं मग असे अमोल कोकरे सांगितलं 2-3 काम कमी करा, पण गावातले सीसीटीव्ही चालू करा. माननीय अजितदादा पवार यांना 26 जानेवारी रोजी ज्यावेळेस 15 आले होते त्यावेळेस राठोड साहेबांना सूचना केली होती कारवाई करू. त्यावर अजून कोणतीही कारवाई केली नाही. नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर गुन्हेगारांना कोण पाठबळ देत आहे व त्यांना गुन्हा करण्याकरता कोण प्रवृत्त करत आहे याचा सखोल चौकशी व्हावी. मुद्दा क्रमांक 5, सदर गुन्हेगारांना फरार होण्यास कोणी मदत केली अशा लोकांना सह आरोपी करण्यात यावे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी राममूर्ती स्थापना दिवशी ग्रामपंचायत समोर दहशत निर्माण होईल अशा प्रकारे केक कापण्यात आला होता. या बाबतीत ही पोलीस यंत्रणा व ग्रामस्थांनी समज दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि त्यामुळे अशा घटना वाढत गेल्या. सदर गुन्हेगार आजपर्यंत सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ पाठवत आहेत. त्या दिवशी पण आम्ही भरपूर जण पोलीस स्टेशनला गेलो होतो. सोशल मीडियावरती असे सतूर बितूर घेऊन व्हिडिओ टाकलेले आहेत. पोलिसांनी फिर्याद देऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत म्हणजे अशा घटना परत घडणार नाहीत. रिव्हॉल्वर गाडीत ठेवून रिव्हॉल्वर असं दाखवतात, रिव्हॉल्वर ठेवून व्हिडिओ टाकतात. त्यांच्या पोलिसांनी फिर्याद देऊन आम्ही सगळे व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल करा. गुन्हे असे दाखल करा त्यात ज्या काही 2 व्हीलर वापरल्यात काय वापरल्यात त्या सगळ्या त्यात जप्त करण्यात याव्यात. सदर आरोपी व त्यांना मदत करणाऱ्या लोकांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. आणि ह्याचं निवेदन आपण आता पोलीस प्रशासनाला देऊ. आणि पोलीस प्रशासनाने आतापर्यंत 5 दिवसामध्ये ह्यावरती काय काम केलं या गुन्हे घडल्यानंतर ते एकदा ग्रामस्थांना सगळ्यांना सांगावं.